हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। 1 जूनची तयारी, कालच एक व्हिडिओ टाकला आणि त्याला तुम्ही प्रचंड प्रेम दिलं, त्याबद्दल थँक्यू सो मच। आणि खरंच खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला तरी तुमचं आहे तसंच प्रेम माझ्यावरती आहे, त्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे। तर आता आज 1 जूनची तयारी हा व्हिडिओ नसून आज एक छान असा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे। 3 टियरचा साधारणतः 4 किलोचा केक आहे। साधारणतः नाही म्हणजे आहेच। 4 किलोचा केक बनवण्यासाठी कोणते टीन यूज केलेत, कशी काळजी घ्यायची आहे मोठे केक देताना, ते सगळं सांगणार आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कितीला केक विकला हे सुद्धा सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। सगळी डिटेल माहिती मी देत असते, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत आणि मग पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट करता। हरकत काहीच नाही आहे, पण मग कधी कधी माझंही कमेंट बघणे जर का झालं नाही किंवा तुम्हाला जर उत्तर मिळालं नाही तर मग तुमचाही डिसमूड होतो, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा। तर आता केक जो आहे तो मी 3 लेयर्समध्ये कट करून घेतलेला आहे। वरचा जो पातळ पापुद्रा किंवा पातळ लेयर आलेला असतो तो कट करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपला केकच्या स्लाइस ज्या आहेत ते जेव्हा अरेंज करतो तेव्हा एकमेकांच्यावरून सटकू शकतात, कारण तो थोडासा स्टिकी झालेला असतो। म्हणून पाइनॲपल केक असल्यामुळे पाइनॲपलचंच क्रश वापरलेलं आहे। हा जो बेस आहे हा मी बनवलेला आहे 10 इंचाच्या टीनमध्ये आणि त्याच्यानंतरचा जो बनवला आहे तो 7 इंचाच्या म्हणजे 1 किलोच्या टीनमध्ये आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो 4 इंचाच्या टीनमध्ये अर्धा किलोचा बनवलेला आहे। हा सगळ्यात मोठा जो आहे तो मी बनवलेला आहे 5 कप प्रीमिक्स घेऊन। 2.5 किलोला 5 कप प्रीमिक्स घेतो, 1 किलोला आपण 2 कप घेतो। जे कप येतात बघा 220 ml चे, ते 2 कप घ्यायचेत सपाट असे लेवल करून आणि बरोबर त्यामध्ये 1 किलोचा केक होतो 2 कपमध्ये। मेजर प्रमाण सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अगदी डिटेलमध्ये आहेत आणि तुम्हाला अजूनही आपल्या व्हिडिओची फार सवय आहे। कालचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला, तुम्ही तसं प्रेमसुद्धा दिलत, त्याबद्दल थँक्यू। आणि आता हा जो केक आहे तो मी फक्त क्रमकोट करून साधारणतः 2 तासासाठी डीप फ्रीज करून घेणार आहे। तुमच्याकडे डीप फ्रीज नसेल सेट होण्यासाठी तर मग तुम्ही आपला नॉर्मल फ्रीजमध्ये आदल्या दिवशी ही इथपर्यंत प्रोसेस करून ठेवू शकता। खूप सोपं पडतं हे काम केलं की, मग दुसऱ्या दिवशी काहीच टेन्शन राहत नाही। आणि जरी तुम्हाला लांब न्यायचा असेल, अगदी 50 किलोमीटर केक न्यायचा असेल तरी काहीही अडचण येत नाही। माझ्याकडे मोठा डीप फ्रीज आहे, आता माझं थोडंसं मोठ्या प्रमाणात आहे म्हणून नॉर्मल फ्रीजला सुद्धा मी भरपूर केकच्या ऑर्डर्स घ्यायची, बनवायचे। तुम्ही जर जुने व्हिडिओज बघितले असतील तर आता हा 1 किलोचा बनवला आहे, जो मोठा झाला तो 2.5 किलो आणि सगळ्यात छोटा आहे तो हाफ kg म्हणजे अर्धा किलो। बरोबर टोटल आपला 4 किलोचा केक झाला होता। केकला बाकीचं काहीच डेकोरेशन नव्हतं, पण केकची डिझाईन छान झालेली होती। त्यांनी मला एक डिझाईन शेअर केलेली होती आणि तशीच मी त्यांना करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। डिझाईन ही त्यांना खूप आवडली, पण जी डिझाईन पाठवली होती ती होती पिंक कलरमध्ये आणि आता मी जो बनवला आहे तो बनवला आहे ब्ल्यू कलरमध्ये, कारण त्यांचा बड्डे जो आहे तो बड्डे बॉय आहे, त्याच्यामुळे मग मला ब्ल्यू कलरमध्ये बनवावा लागला। आणि हो, काल काही कमेंट्ससुद्धा आल्या की ताई तुझा आवाज आम्ही खूप मिस करत होतो, खूप दिवसानंतर तुझा आवाज ऐकला, तर थँक्यू सो मच। तुम्हाला अगदी माझ्या आवाजाची सुद्धा एवढी सवय झालेली आहे। तर असो, 3ही स्पॉन्ज जे आहेत तर त्याच्या 3-3 लेयर्स कट करून घ्यायच्या आहेत आणि नेहमीप्रमाणे सोकिंग करायचं आहे, क्रीम स्प्रेड करायचे आणि त्यावरतून आपल्याला क्रश यूज करायचं आहे। क्रश थोडंसं जास्त यूज करायचे, कंजूशी करायची नाही, जेणेकरून आपल्या केकला त्या फ्लेवरची प्रॉपर टेस्ट येईल। तर आता असो बघा, छान असा केक सेट झाला आहे। आता आपल्याला क्रमकोटला खूप छान क्रमकोट सेट झाल्यामुळे फायनल फिनिशिंग खूप छान येऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिनिशिंगसुद्धा छान येते, कुठेही क्रम्बल्स आपल्या क्रीममध्ये मिक्स होत नाहीत। तर आता बघू शकता खूप छान अशी क्रीम मी स्प्रेड करून घेणार आहे आणि उन्हाळ्यात जरा क्रीमचे प्रॉब्लेम यायचे, पण मला एकही दिवस क्रीमचा प्रॉब्लेम आला नाही, कारण मी सनव्हिपची क्रीम वापरते। मी जशी बेकिंग क्षेत्रात आली आहे तशी मी सनव्हिपचीच क्रीम वापरते। तुम्ही माझे व्हिडिओज खूप जुने 3-4 वर्षापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे, गुडरीच कंपनीचं प्रीमिक्स आणि सनव्हिपची क्रीम ह्या 2 गोष्टी मी पहिल्यापासून सोडल्या नाहीत, त्याच आहेत आणि त्यांचा रिझल्टही मला छान आहे। तर आता छान अशी फिनिशिंग आपण करून घेणार आहोत। फिनिशिंग छान झाली की मग केकही छान दिसतो, तर बघू शकता फिनिशिंग
स्क्रेपर मी थोडंसं ओलं करून घेतलं जेणेकरून शार्प एजेस छान येतात. स्वच्छ धुवून घ्यायचे किंवा एखादं ओलं कापड सोबत घ्यायचे, त्याला सतत आपलं स्क्रेपर क्लीन करायचे जेणेकरून आपली फिनिशिंग खूप छान येते. तर आता बघू शकता प्लेनच ठेवायचा आहे केक, मी कुठेही त्याला कोंब स्क्रेपर वगैरे यूज करणार नाही आहे. आता तो मोठ्या केकची फिनिशिंग झाली की हा दुसरा नंबरचा घेतला आहे मी. हा 1 किलोचा आहे, सगळ्यात मोठा 2.5 किलो आणि सगळ्यात छोटा 4 इंचाच्या टीनमधला जो आहे तो आहे अर्धा किलो. म्हणजे टोटल आपला केक झालेला आहे 4 किलो. थोडाफार जास्तसुद्धा झाला असेल, कारण जेव्हा आपण होम बेकर असतो तेव्हा अगदी मोकळ्या मनाने आपण केक बनवत असतो. आता सध्या केकचा ट्रेंड जो आहे तो थोडासा वाढत चाललेला आहे. अगदी कुठल्याही फंक्शनला केक हा असतोच असतो. मग बाळ जन्माला आल्यापासून तर अगदी लग्नापर्यंत आणि लग्नाच्या नंतरसुद्धा केक वाढतात. ॲनिव्हर्सरी, मुलांचे बड्डे, मंथली बड्डेसुद्धा सेलिब्रेशन करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या होम बेकरचा बिझनेस जो आहे तो खूप जोरात चालू आहे. आता कसं आहे की काही होम बेकर्सला नाही आहे बिझनेस, पण काहींना चांगला आहे आणि त्यामुळे आपण आपल्या व्हिपक्रीमच्या केकमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी करू शकतो. आणि वेगवेगळ्या व्हरायटी कशा करायच्या हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे, सांगत राहणार आहे आणि इथून पुढेही छान छान व्हिडिओज देत राहणार आहे. तर आता केकवरती काही फ्लावर्स होते ब्ल्यू कलरचे. ॲक्च्युली पिंक कलरचा केक सेंड केला होता, पण मला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन करायचं म्हणून मी ब्ल्यू कलरचं केलेले आहेत. आणि फ्लावर्स बनवून बाजूला ठेवून घेतले की लगेच केक एकमेकांच्यावरती अरेंज केला. केक माझ्यापासून हॉलवरती मोठा बड्डे होता त्यांचा आणि तिकडे जाणार होता, पण मग मी ना कुठेही त्याला स्ट्रॉ यूज केल्या नाहीत. तुम्ही इथे बघू शकता, कारण केक पूर्णतः सेट झालेले होते. आता इथे जिथे मी ब्ल्यू कलरची लाईन केली आहे तिथे होता ब्ल्यू कलरची जी लेस येते ती, पण माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मग मी नोझलनेच डिझाईन करून घेतली आहे. आणि त्यानंतर एक पायपिंग बॅग घेतली आहे, तिला थोडासा कट दिला आहे आणि या पद्धतीचे डॉट्स बनवून घेतलेत. त्यांनी जो सेंड केला होता तो पिंक कलरचा पूर्ण होता, व्हाईट अँड पिंक कलरचं कॉम्बिनेशन होतं. तर आता तुम्ही बघू शकता इथे पूर्ण केक जो आहे तर तो आपला होणार आहे. तुम्ही हा केक जो आहे तो तुम्हाला नक्की आवडेल. फायनल झाल्यावर सुद्धा तुम्ही सांगा की कसा झाला आहे आणि आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये एक ब्ल्यू कलरचा हार्ट द्यायला विसरू नका. तर आता बघा या पद्धतीने मी फ्लॉवर्स अरेंज करून घेते. फ्लॉवर करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. नंतर जर का पातळ क्रीम झाली ना तर मग फ्लॉवर जमत नाहीत. तर आता अवधूत मुलं बड्डे बॉयचं नाव होतं ते मी बिस्किटवर टाकून घेतलं, कारण विलाज नव्हता, केकवर कुठेच जागा नव्हती. तर आता या पद्धतीने केक अरेंज केल्यावर पूर्ण लुक मी तुम्हाला सांगत आहे. 600 रुपये किलोप्रमाणे केकचे 2400 रुपये मी घेतलेले आहेत. केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. प्राईस सकट टीन कोणते वापरले हेही सांगितलेलं आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. 10 इंच, 7 इंच आणि 4 इंचाचे टीन यूज केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच